नागपुर महानगर पालिका चुनाव को देखते हुए प्रभाग क्रमांक 31 से महायुति की ओर से इंजीनियर मानसी सिमले, मंगला मस्के और चंद्रकांत खंगार, वही शिवसेना की ओर से गणेश चरलेवार चुनावी मैदान में है। चुनाव प्रचार के तहत शनिवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की सभा सोमवारी क्वार्टर में हुई। इसके बाद चारों उम्मीदवारों ने जीत का विश्वास जताया। सोमवारी क्वार्टरमध्येच तर खरी समस्या आहे, काहीच विकास झालेला नाही आहे। 20 वर्षापासून जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं आम्हाला जनतेला प्रश्नचिन्ह आहे आणि त्या सगळ्या समस्या आम्ही निवडून आल्यावर सॉल्व करणार आहोत। सगळ्यात मोठी समस्या आहे गटर लाईन, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, त्याच्यानंतर रोड रस्ते आणि मग सोबत स्वच्छता पण आहे। कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, कोणी रोज स्वच्छतेसाठी येत नाहीये। त्याच्यानंतर बाकी गार्डन जे आता तुम्ही ज्या गार्डन मध्ये उपस्थित आहे त्याची दशा तुम्ही पाहू शकता। गार्डन्स आहे, इथले लायब्ररी आहे, विरंगुळा केंद्र एकही नाही आहे। अशा भरपूर समस्या जर आपण लिस्ट काढू तर खूप मोठी होणार, पण या सगळ्या ज्या मी सांगत आहे आणि समोर अजून ज्या समस्या येतील त्या सगळं दूर करण्याचा आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू। काही पक्ष म्हणजे काही वेळ होते, काही काळ होते, ॲक्च्युअल जेव्हा ते पक्षात आले म्हणजे अपक्ष निवडून आल्यावरच आले होते। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना उपमहापौरही बनवलं की आता तरी हे आपले म्हणजे पक्षात आल्यावर आपल्या परिवारातला सदस्य म्हणून राहतील। नंतर पक्षाची तिकीट पण दिली, तर त्यांनी ते तिकीट लढून जिंकून आले आमच्या पक्षाच्या कमळ चिन्हावर। पण परत त्यांना आणखी दुसरी लालसा काहीतरी आली असेल आणि ते आमदारकीचे त्यांना स्वप्न यायला लागले रोज आणि त्यांनी पक्षासोबत गद्दारी करून अपक्ष विधानसभा लढली आणि तेव्हापासून त्यांनी ह्या वार्डाचा विकास कार्य करणं सोडून दिलं। नगरसेवक असताना त्यांनी काहीच केलं नाही आणि वरून म्हणतात की सरकारने फंड नाही दिला, प्रशासनाने फंड नाही दिला। फंड तुम्ही नगरसेवक होते ते तुमचा जो फंड आहे तो आणून तुम्ही कामं करू शकत होते, पण त्यांनी असं काही केलं नाही। आणि आता त्यांचं म्हणणं आहे की पाणी मिळत नाही, रस्ते झाले नाही, तर कोणी करायला पाहिजे होते, हे प्राधान्यता नगरसेवकाची असते, ते त्यांनी केलं नाही। आणि आता आमच्या रघुजीनगर सोमवारी क्वार्टरच्या जनतेला माहीत होऊन गेलं आहे की फक्त सत्तेत यासाठी सगळं काम असते, सत्तेत आल्यावर काही नाही। त्याच्यामुळे यावेळेस परिवर्तन नक्की आहे, यावेळेस जीत आमची है, कमळाची है आणि आम्ही चारही उम्मीदवार जिंकून येणार आहोत। अभी तो रिसेंट में गडकरी साहब की सभा यहाँ पे हुई थी और मैं आपको बताना चाहूँगी कि दिन पे दिन जनता का उत्साह और बढ़ते जा रहा है, आत्मविश्वास लोगों का बढ़ते जा रहा है और मुझे पूरे विश्वास है जैसे नगर परिषद के चुनाव में जनता ने हमें ही जिताया था, वैसे इस चुनाव में भी हम ही जीतेंगे और 16 तारीख को गुलाल हमारा ही रहेगा और नागपुर में फिर से एक बार कमल खिलेगा। 15 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही 10 दिवस झाले, आज 7वा दिवस आमचा फिरण्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। जनता आमच्या पाठीशी आहे, रोज संख्या आमची वाढत चाललेली आहे। जनता आम्हाला असं वाटतं की जनता आता जुन्या नगरसेवकाला कंटाळलेली आहे असं एकंदरीत वातावरण आहे। कारण 20 वर्षापासून नगरसेवक असताना या लोकांनी काय कामं केले आपण ज्या ग्राउंडमध्ये पाहतोय असं भकास ग्राउंड पडलेलं आहे, कुठेच व्यवस्था नाही। आता मोहन भाऊंच्या फंडातून आम्ही आता सिमेंट रस्ते मंजूर केले आहे, अनेक कार्य इथे चालू आहे करण्याचं मोहन भाऊच्या फंडातून। आणि नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा इथला विकास रखडलेला आहे। गटर लाईन जीर्ण अवस्थेत झालेली आहे, 65 वर्षापूर्वी गटर लाईन आहे, यांनी 20 वर्षापासून नगरसेवकांनी बदलवल्या पाहिजे होत्या, पण त्या बदलवलेल्या नाही, दिसत नाही। आणि त्या गटर लाईन जीर्ण झाल्यामुळे त्याचं झिरपलेलं पाणी लोकांच्या विहिरीला लागत आहे, नळाला लागत आहे, टाक्याला लागत आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहे, बिमार पडत आहेत। त्यांना मलेरिया फायलेरिया सारखे हे रोग इथे आहे। नागरिकांमध्ये भयभीत वातावरण आहे आणि म्हणून नागरिकांनी ठरवलं की यावर्षी याला रिटायरमेंट करायचं, रिटायरमेंट करून द्यायचं याचं। ते काहीच बँक नाही, हे तुम्ही मीडिया आहे, तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करा आणि ते मग सांगा। जर मीडियाचे म्हणजे व्होट बँक त्याची असती तर विधानसभेत त्यांना 3200 मतावर थांबवणं लागलं नसतं, ही सत्यता आहे। त्यांना म्हणजे फक्त पैशांनी लोकांना फिरवायचं आणि एवढं धंदा त्यांचा आहे। हो, तर तुम्ही त्याची सत्ता पडताळा, तुम्हाला ते समजेल। मी बोलण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावर तुम्ही मीडिया आहे, तुम्ही त्याच्या मागे लागलं पाहिजे, तुम्ही तो काय धंदे करतात ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे। आम्हाला विचारण्यापेक्षा जनतेला विचारा, जनता तुम्हाला सांगेल का यावेळेस बदलाची वारे निश्चित आहे, गुलाल आमचाच असेल, 16 तारीख आम्हीच करू। आणि असं त्यांना वाटत जाईल कुठं मी माझ्याशिवाय कोणीच नाही पाहिजे, तर त्यांचा गैरसमज आहे। जनता त्यांना यावेळेस घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, रिटायर केल्याशिवाय राहणार नाही।
मोटरसायकल जुनी झाली की आपण बदलवतो, नवीन मोटरसायकल ॲव्हरेजवाली आणतो. तसं आता ती जुनी मोटरसायकल झाली आहे, तिला बदलवलं पाहिजे आणि नवीन EV चांगली दमाची EV आणली पाहिजे. जनतेला आवाहन करतो. नाही ते झाली भंगार, ते ही मोटरसायकल जी असली ती भंगारमध्ये टाकणार आहे, तर तिला म्हणजे भंगारवाली विकत घेणार नाही अशी परिस्थिती आहे. या भागातले जे स्थानिक नगरसेवक होते सतीश जोहले यांना या भागातली पूर्ण जनता ही कंटाळली आहे. या भागामधला पूर्ण विकास कामांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते निष्क्रिय राहिले. या पूर्ण भागातला विकास ते करू नाही शकले. यामुळे या भागातल्या नागरिकांना 15 तारखेची वाट आहे की ते कधी जे पार्सल होतं ते डब्बा तो गुलदस्त्यात बंद करतील, याची सगळे लोक वाट पाहत आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या नव्या दमांनी, जे नवीन चेहऱ्यांनी, ज्या सेवा करणाऱ्या चेहऱ्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने जी संधी दिली आहे, याचा कुठंतरी लोक 15 तारखेच्या मतदानातून आम्हा सगळ्यांना सहयोग करून या भागाच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा या भागातले नागरिक हे आम्हाला मतदान करून नक्की आपला सहभाग आमच्यामध्ये नोंदवतील. त्यांचा विषय हा कुपनांवर आहे. मी जे कुपन हा शब्द वापरतो याची पडताळणी आपण सगळ्यांनी केली तर त्याचं महत्त्व कुपन आणि त्यांच्या रॅलीत येणाऱ्या संख्या यावरती प्रकाश पडेल असं मला तरी वाटतं. या कुठलीही संख्या फक्त जमून होत नाही, कुपनांच्याद्वारे संख्या जमून होत नाही, तर तळागाळात जाऊन जनतेची सेवा करावी लागते, तेव्हा जनता ही आशीर्वाद देत असते, नाही का. त्यामुळे हवा बनून होत नाही, गुब्बारा फुगलाय, आता त्याला फोडायची वेळ आली. आमचा प्रयत्न आहे, परंतु पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील आहे तर आणि ज्यांना ते पाठवत आहे किंवा जे लोक फिरत देखील आहे तर त्याद्वारे देखील आमचा प्रचार सुरू आहे. तर त्यामुळे स्टार प्रचारक जर उतरवतील तर ते आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट नक्की राहील.